हाय हॅलो नमस्कार ताईंनो, आपल्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर मग आज आहे विजयादशमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला. तर ताईंना सकाळी सकाळी उठली, आंघोळ वगैरे केली आणि बाहेर झाडून घेतलं. बाहेर थोडासा स्पेस आहे बरं का दाराच्या, कारण की शेजारच्या ताईंचं आणि आमचं एकदम थोडंसं काहीतरी स्पेस आहे. मग त्यांचं पण झाडून घेतलं, माझं पण झाडून घेतलं. हळदी आणि ते पुसून घेतलं, दरवाजा वगैरे पुसून घेतला ते उंबऱ्याजवळ. आणि नंतरून हळदीचं लेपन केलं. हळदीचं लेपन करायला कसं ना, घरचीच हळद होती आईने दिलेली, मग तीच घेतली आणि त्याच्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि त्याचे लेपन केलं. नंतरून रांगोळी वगैरे काढून घेतली छानशी. रांगोळी काढायला पण जास्त जागा नाही आहे तिथं, पण मग आपलं आता सण होता, म्हटलं थोडीशी का होईना काढून घेऊ. रांगोळी काढली, तिथं जरा पाऊलं काढले समोर दाराच्या आणि थोडं कोपऱ्यामध्ये दसऱ्याची रांगोळी काढून घेतली. आणि ताईंना हळदीचं लेपन कसं ना, कोणी कोणी रोज करतं, कोणी अमावस्या पौर्णिमेला, कोणी शुक्रवारी मंगळवारी करतं. मग म्हटलं आज आपण पण करून घेऊ, म्हणजे मी करत असते हळदीचं लेपन, पण म्हटलं आज सण पण आहे तर करून घेऊया हळदीचं लेपन पण. तर ताईंनो रांगोळी वगैरे काढून झाली होती माझी. तेवढं डॉक्टर आले खालून, गाडी वगैरे धुवत होते, ते गाडी धुवून आले आणि मला बोलले की चल मी काढतो व्हिडिओ तुझा. मग त्यांनी मोबाईल घेतला आणि इथं मी दारामध्ये हळदी कुंक लावून घेतलं. नंतर हे दसरे बरं का ताईंनो, हे आमच्या भागात करत असतात, इकडं पुण्यामध्ये कोणीच करत नाही. साधा आमच्या बिल्डिंगमध्ये पण कोणीच नाही केली, ते फक्त मीच करत असते दरवर्षी. झाले 5 वर्ष मला इथं येऊन, पण दरवर्षी मी न चुकता करते, कारण की मागेच गोठ आहे गाईंचा, तिथं मला शेण भेटून
दरवर्षी कसं ना ताईंच्या सासूबाई येतात आणि त्याच शेण वगैरे आणतात, त्याच ते दसरे काढून जातात. पण यावर्षी माझ्या सासूबाई आलेल्या होत्या, मग त्यांनी ते शेण आणलं आणि त्यांनीच ते दसरे काढले. नंतर मग मी त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहून घेतली. नंतर ते दहन टाकलं, 9 दिवसाचं आपलं ते उगलेलं घाटाचं दूध टाकलं आणि नंतर पूजा करून घेतली. बाहेरचं आवडताना बाहेर रांगोळी काढली, दसऱ्यांची पूजा वगैरे करून झाली आणि आतमध्ये आले. आतमध्ये पण देवघरातले देव काढून त्यांची आंघोळ वगैरे घालून घेतली, त्यांची पूजा केली. समोर रांगोळी काढली, देवासमोर पण आरती वगैरे करून घेतली. सगळं झालं, नमस्कार वगैरे करून घेतला आणि पुढच्या कामाला लागले परत, कारण की माळी वगैरे बनवायच्या होत्या. हे बघा ताईंनो, ही डॉक्टर आणि आर्यन ताईंचा मुलगा आहे बरं का. आर्यन हे दोघंजण गावात गेले फुलं आणायला. मला बोलले की मी फुलं घेऊन येतो, माळी करतो. आणि गावात गेले आणि 1 तास परत घरी आलेच नाही. मी ताईंच्या घरी गेले, ताई बोलल्या की अगं ते गावात गेले पण दुसरीकडे जाऊन बसले. ते आर्यनला वगैरे हेअरकट करायचा होता, तिथे जाऊन बसले, 1 तास आलेच नाही घरी. नंतरून आले आणि मग माळी करून घेतल्या त्यांनी माळ केली बलेनोला आणि दुसऱ्या स्कूटीला वगैरे केली. मी म्हटले की तोरण मी करणार आहे दाराचं, आणि ताईंनं मला गजरा पण आणला होता बरं का त्यांनी. नंतर मग मी घेतलं तोरण वगैरे करायला. तर लगेच आर्यन उठलं. आर्यन कसं म्हणता, मामी आता तुम्ही आमचा व्हिडिओ काढला, आता मी पण तुमचा व्हिडिओ काढतो. नंतर मग तिथं मावशींनी मला आंब्याची दगड आणून दिला होता, त्यातच मी तोरण करायला बसले. आणि चालू होतं माझं मला नाही का, स्टॅपलर आणलं, स्टॅपलरने त्याला पिन्ना वगैरे मारल्या मी पानांना. आणि आर्यन म्हणतं, मामी तुम्ही तर वेगळंच तोरण बनवलं आज. म्हटलं मी नवीन बघितलं, मी असंच रील बघितली होती, म्हटलं आज आपण तसंच तोरण बनवू आणि तेच दाराला लावू.
खाली आलो. नंतर गाडीची पूजा वगैरे करून घेतली, मी करून घेतली पायावर पूजा. नंतर सासूबाईंनी नंतर ताईंनी पूजा करून घेतली आणि दिवा काही लागतच नव्हता. नंतर शेवटी डॉक्टरांनी त्या कापूरच पेटवला आणि त्याच्याने पोवायला. नंतर मी स्कूटीची पण पूजा केली. प्रेमची सायकल ती पण खाली घेऊन आला होतो. तो बोलत होता की आई माझ्या सायकलला पण हार घाल, त्याची पण पूजा कर. नंतर आलो खाली घेऊन. ताई बाळाला सांभाळत पण होत्या मी पूजे करेपर्यंत. नंतर तर ताईनं हे बघा संध्याकाळी 4-5 वाजले असतील तेव्हा डॉक्टरांच्या आत्या आहे त्या गुलाबी साडीवाल्या त्या आल्या होत्या सोनं देण्यासाठीच. आणि ह्या ताईंच्या सासूबाई या प्रेम माझ्या सासूबाई प्रेम बाबाला देता, बाबा कोण सोनं घे ना पाया पडून घेतले त्यांनी. आणि प्रेमला त्या डॉक्टरांच्या प्रेम जातो पण बाबा कोण सोनं घे, बाबाचं दर्शन घे. आणि हा महेश आहे बरं का, त्यांच्या आत्याचा मुलगा, त्याने पण सगळ्यांकडून सोनं घेतलं, दर्शन घेतलं. त्याच्या आईला पण दिलं सोनं वगैरे पाडलं. आता मम्मीला सोनं देईल तुला. तर ताईंनो हा महेश आहे ना तर 2 वर्ष माझ्याकडे स्वतःवर का राहिला, त्याच्यामुळे प्रेम खूप अंगावर झाला आहे. त्याच्याला त्या दोघांची मस्ती चालू होती. त्याच्यानंतर म्हटलं आता मी पण मावशी म्हणते डॉक्टरांच्या आत्याला त्यांना सोनं वगैरे देऊन घेतलं. नंतर मावशीने ताईंच्या सासूबाईला पण सोनं दिलं, त्यांचं दर्शन घेतलं आणि चालू होतं त्यांचं काहीतरी बोलणं वगैरे. त्यांना जय मल्हार, हर महादेव, चिंतामणी मोर्या, भैरवाचा चंदोबा, अगडगड नगारा, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, हर बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर सेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, माळसाई सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, परी देवाचा शृंगार, खंडेरायाचा खडका, भंडाऱ्याचा भडका, अजून एक करायचंय, अजून एकदा करायची असते ना फोडून. हा परत एकदा लावायची असते. बस बस चला हा चला लाव परत लाव. बोल खंडेराव महाराज की जय. यकोट यकोट जय मल्हार, हर महादेव, चिंतामणी मोर्या, भैरवाचा चंदोबा, अगडबंब, सोन्याची जेजुरी, मोत्याचा तुरा, निळा घोडा, पायी तोडा, कमर खरोटा, बेंबी हिरा, गळ्यात कंठी, मोहन माळा, डोईवर सेला, अंगावर शाल, सदा हिलाल, जेजुरी जाई, शिकार खेळी, माळसाई सुंदरी, आरती करी, देवा ओवाळी, नाना परी देवाचा शृंगार, पोट लागो शिकार, खंडेरायाचा खडका, भंडाऱ्याचा खडका, बोल सदानंदाचा यकोट यकोट जय मल्हार. तर ताईंनो दसऱ्याच्या दिवशी रात्री नाही का तळी पण भरतात देवीची. मग मावशी बोलल्या की आम्ही आहे महेश आहे तर 5 जण होऊन जाईल, तळी भरून घे तुझीवाली. मग तळी तर ती कोणाला तर बोलता तर काही येत नाही, मग टी व्हीवरच लावलेली होती आणि मग तळी वगैरे भरली. चला तर ताईंनो आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय.